नमस्कार. इंग्रजी बोलताना दिस, दॅट, दीज आणि दोज हे शब्द हमखास येतात. आता हे शब्द दिसायला तर खूप सोपे आहेत, पण कधीकधी नक्की कोणता शब्द कुठे वापरायचा यात आपला गोंधळ उडतो. तर चला, आजच्या भागात आपण हाच गोंधळ कायमचा दूर करूया. तर प्रश्न नेमका हाच आहे की धिस वापरायचं की दॅट, दीज म्हणायचं की दोज, कोणता शब्द कधी आणि का वापरायचा. चला, याचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने शोधूया. आता बघा, ह्या शब्दांमधला फरक ओळखणं अजिबात अवघड नाहीये. यासाठी फक्त दोन सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे अंतर म्हणजे डिस्टन्स आणि दुसरा आहे संख्या म्हणजे नंबर. बस हे दोन नियम समजले की सगळं अगदी सोपं होऊन जाईल. चला, यातल्या पहिल्या नियमावर लक्ष देऊया. अंतर म्हणजे काय? तर एखादी वस्तू आपल्या जवळ आहे की दूर आहे यावर सगळं काही अवलंबून आहे. नियम अगदी सरळ आहे. एखादी वस्तू जर आपल्या जवळ असेल तर आपण धिस किंवा दीज वापरतो, आणि जर तीच वस्तू आपल्यापासून लांब असेल तर आपण दॅट किंवा दोज वापरतो. सोपं आहे ना? ओके, तर अंतर कळालं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या नियमाकडे, आणि तो म्हणजे संख्या. म्हणजे आपण एका वस्तूविषयी बोलतोय की एकापेक्षा जास्त, एकवचन आहे की अनेकवचन. आणि इथेही नियम खूप सोपा आहे. जर फक्त एकच वस्तू असेल म्हणजे सिंग्युलर तर धिस किंवा डॅट वापरतात, आणि जर एकापेक्षा जास्त वस्तू असतील म्हणजे प्लुरल तर दीज किंवा दोज वापरतात. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण दोन नियम बघितले, अंतर आणि संख्या. आता गंमत अशी आहे की या दोन्ही नियमांना एकत्र करून पाहूया, म्हणजे प्रत्येक शब्दाचा वापर कसा करायचा हे अगदी स्पष्ट होईल. सुरुवात करूया दिस पासून. जेव्हा एखादी एकच वस्तू आपल्या जवळ असते, अगदी हाकेच्या अंतरावर, तेव्हा दिस वापरतात. म्हणजे एक वस्तू आणि ती जवळ. उदाहरणार्थ, समजा हातात एक संत्रा आहे, तर काय म्हणणार? बरोबर, दिस ऑरेंज. का? कारण ते एक आहे आणि आपल्या अगदी जवळ आहे. आता पाहूया दॅटबद्दल. जेव्हा एखादी एकच वस्तू आपल्यापासून दूर असते तेव्हा दॅट वापरतात. म्हणजे वस्तू एकच पण ती दूर आहे. उदाहरणार्थ, जर रस्त्याच्या पलीकडे कुत्रा उभा असेल तर आपण बोट दाखवून म्हणू दॅट इज अ डॉग, कारण तो एक आहे आणि आपल्यापासून लांब आहे. बरं, पुढचा शब्द आहे दीज. जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू आपल्या जवळ असतात तेव्हा दीज वापरतात. म्हणजे अनेक वस्तू आणि त्या जवळ. आता तेच संत्र्यांचं उदाहरण घेऊया. समजा समोरच्या टोपलीत 3-4 संत्री आहेत, तर आपण म्हणणार दीज ऑरेंजेस, कारण ती एकापेक्षा जास्त आहेत आणि जवळ आहेत. आणि आपला शेवटचा शब्द आहे दोज. आत्तापर्यंतच्या नियमांवरून तुमचं लक्षात आलंच असेल. जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू आपल्यापासून दूर असतात तेव्हा दोज वापरतात. म्हणजे अनेक वस्तू आणि त्या दूर. उदाहरणार्थ, जर बागेत आपल्यापासून लांब काही कुत्री खेळत असतील तर आपण म्हणणार दोज आर डॉग्स. का? कारण ती अनेक आहेत आणि आपल्यापासून दूर आहेत. तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकाच ठिकाणी पाहूया. हा एक छोटासा नकाशा आहे जो पाहिल्यावर तुमचा गोंधळ पुन्हा कधीच होणार नाही. या तक्त्याकडे नीट बघा. किती सोपं आहे. जवळ आणि एकवचन दिस, दूर आणि एकवचन दॅट, जवळ आणि अनेकवचन दीज, आणि दूर आणि अनेकवचन दोज. बस एवढंच तर लक्षात ठेवायचे आहे. चला, आता हे नियम अजून पक्के करण्यासाठी काही रोजच्या वापरातली उदाहरणं पाहूया, म्हणजे हे शब्द वापरायला अजून सोपं जाईल. कल्पना करा की कोणीतरी आपल्या ऑफिसमध्येच आहे. तेव्हा ते काय म्हणतील? धिस इज माय ऑफिस, कारण ऑफिस एक आहे आणि ते त्यांच्या जवळ आहे. पण जर तीच व्यक्ती ऑफिसपासून लांब रस्त्यावरून इमारतीकडे बोट दाखवत असेल तर ते म्हणतील दॅट इज माय ऑफिस बिल्डिंग, कारण इमारत एक आहे पण ती त्यांच्यापासून दूर आहे. आता समजा काही मित्र सोबतच आहेत. त्यांची ओळख करून देताना म्हटलं जाईल दीज आर माय फ्रेंड्स, कारण ते एकापेक्षा जास्त आहेत आणि जवळ आहेत. आणि जर सहकारी कॅन्टीनमध्ये लांब दुसऱ्या टेबलवर बसले असतील तर त्यांच्याकडे पाहून म्हटलं जाईल दोज आर माय कॉलिग्स, कारण ते अनेक आहेत आणि दूर आहेत. पाहिलं किती सोपं आहे? तर मग ह्या सगळ्याचं गुपित काय आहे? काहीच नाही. पुढच्या वेळी ह्या 4 शब्दांपैकी एक वापरायचा असेल तेव्हा स्वतःला फक्त 2 सोपे प्रश्न विचारायचे.
ती वस्तू किती जवळ आहे आणि त्या किती आहेत ह्या 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली की योग्य शब्द निवडणं अगदी सोपं होऊन जाईल. काहीच अवघड नाहीये.